काय सागर बाबा, आज ऑफिसचं काम घरी आणलंय काय? प्लीज डिस्टर्ब करू नकोस, मला नोट्स काढायचे आहेत. मी कशाला डिस्टर्ब करतोय? पण का हो, हा आता ग्रहपाठ ऑफिसमध्ये कोण तपासतं, मोठे साहेब का छोटे साहेब? कुणालाही वेळ नाही रे माझ्याकडे बघायला. सगळे आपापल्या कामात बिझी, मला गाईड करायला कोणच नाही. गोवर्धन काकाई त्यांच्या व्यापात, आणि त्यात पुन्हा मासाहेब आजारी. बघ ना, आजी असती तर कुणाचीच गरज नव्हती रे. तिने सगळे प्रॉब्लेम्स असे सटासट सॉल्व्ह करून टाकले असते. तिच्या अनुभवाचा किती फायदा झाला असता मला. खरे, त्यांचं तरी कुठं लक्ष असतं. हातात नावाला निसती जपाची माळ असते, पण सगळं ध्यान ऑफिसकडं आणि मुलांकडं असं असतं त्यांचं. तिला असं आजारी बघायची सवयच नाही रे कधी. जेव्हा तिला मला काही सांगायचं होतं तेव्हा मला ऐकायला वेळ नव्हता. आणि आता मला तिच्याकडनं ऐकायचंय, शिकायचंय. तर तिची बोलण्याची परिस्थितीच नाही. असं म्हणू नका सागर बाबा, तुमच्यावर लय जीव आहे त्यांचा. सगळ्या नातवंडात तुम्हीच लाडके त्यांचे. बरं माहितीये मला, म्हणूनच तर तिला दिलेला शब्द पूर्ण करायचा आहे. हे सगळे प्रॉब्लेम्स मला माझ्या पद्धतीने सॉल्व्ह करायचे. कॉफी घ्या, गार होईन. बरं पण पद्माकर, नाही म्हणजे एकदम वाटणीची बोलणी, म्हणजे भावनेच्या भरात जाऊन तू काही निर्णय घेत नाहीयेस ना? माहित नाही. तुला माझ्या प्रश्नांची नीट उत्तरच द्यायची नाहीयेत का? नीट बोलायचंच नाहीये माझ्याशी? अजून मला माझ्या प्रश्नांची उत्तरं सापडलेली नाहीये, तर मी तुला कुठून उत्तर देऊ? तुझ्या लग्नाच्या बायकोला सगळ्या प्रश्नांची नीट उत्तरं देत असशील ना? थोडा वेळ मी शांत राहिलो तर चालेल तुला? थोडा वेळ शांत. नाही, मीच निघून जाते तुझ्या आयुष्यात, कायमची निघून जाते. माझ्यामुळे अशांती आहे ना तुझ्या आयुष्यात. सुखी होशील तुम्ही निघून गेले तर. तसं नाही. मी का अगं बाई मा, तुम्ही तिकडे विश्रांती घ्यायची सोडून इकडे काय येऊन बसलात? कंटाळा आला हो त्या खोलीत. वाटलं आता ती खोली सुटल्याशिवाय आम्हाला काही बरं वाटायचं नाही. कशा आहात? सागर गेले ऑफिसमध्ये? हो गेला ना, आज जरा लवकरच गेला. अरे वा. शालिनी, खरं म्हणजे कुठल्याही सासूवर सुनेला हा प्रश्न विचारायची वेळ येऊ नये. पद्माकरच्या दुसऱ्या घराबद्दल माहिती आहे तुम्हाला? हा प्रश्न विचारणं आम्हाला किती जड गेलं ते आम्हाला माहिती आहे. त्याहीपेक्षा
त्याचं उत्तर देणं किती अवघड आहे तुम्हाला याचीही कल्पना आहे. पण शालिनी, आपण जर एकमेकींजवळ बोललो नाही तर आपण स्वतःलाच फसवल्यासारखं होईल. तिचं नाव वैजयंती आणि तिच्या मुलीचं नाव विदुला. शालिनी, हे कधी कधी फोनवर त्यांच्याशी बोलतात तेव्हा ही नावं कानावर पडली होती. तुम्ही पद्माकरांची कधी बोललायत या विषयावर? नाही, पण त्यांना ठाऊक आहे की मला माहिती आहे ते. खूप सोसलाय तो तुम्ही, खूप सोसलायत. काय सांगताय काय तुम्ही? होय साहेब, सागर साहेब. ते कळलं मला, पण एवढं सगळं घडलं तर तुम्हाला मला फोन करून सांगता नाही आलं? साहेब, मी फोन केला होता पण तेव्हा तुम्ही फोनवर नव्हता आणि बाकी सगळ्या गोष्टी मी अरुण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे केल्या. ठीक आहे, या तुम्ही आता. हो साहेब. आणि हे बघा, पुन्हा असं कधी काही घडलं तर मला फोन करायला विसरू नका. हो साहेब. हॅलो. हॅलो दिवाकर, मी बोलते. मेघना, काय आहे? काय झालं? मेघना, इकडे ऑफिसमध्ये एवढी टेन्शन्स आहेत आणि एनिवे बोल, काय ते? नाही, काही नाही, मी सहजच फोन केला होता. सहज? हा, मग काय काय प्रॉब्लेम आहे? इकडे ऑफिसमध्ये एवढी कामं आहेत आणि आता तुला काय करणार? बरं ठीक आहे, मी संध्याकाळी घरी आल्यानंतर बोलतो. दिवाकर, ज्योती, अगं काहीतरी बोल. कसला इतका विचार करतेस? मला ना कधी कधी खूप भीती वाटते रे. कसली? अति महत्वाकांक्षी लोकांची, म्हणजे माझे मम्मा आणि डॅडी. हे उगाचच काहीतरी वेड्यासारखं बोल नको. वेड्यासारखं नाही रे, मला खरंच नाही आवडत हे सगळं. मान्य आहे मला तुझं हे म्हणणं, पण ज्योती तरी मला असं वाटतं की माणसाने आयुष्यात महत्वाकांक्षी हे असायलाच हवं. म्हणजे सतत काहीतरी मिळवण्याचा ध्यास त्याच्या मनात असायलाच हवा. असावं ना, पण मग लोकांचे आशीर्वाद मिळवावे, प्रेम मिळवावं, फक्त पैसा. तुला नाही असं वाटत की आजकालच्या जगात पैसा हा सगळ्यात जास्त महत्वाचा आहे? नाही, मला असं वाटत नाही की फक्त पैसा महत्वाचा. म्हणजे किमान आपल्या आयुष्यात तरी मला फक्त पैशाच्या जीवावर बांधलेले बंगले नकोय. मग काय हवंय तुला? बोल ना. मला ना नेहमी असं वाटतं की माझं एखादं घर असावं. छोटं असलं तरी चालेल,
पण त्यात सगळी माणसं असायला हवी. फक्त पैसा नको. म्हणजे आपलं घर कसं संपन्न आणि समृद्ध असायला हवं. अरुणराव, सागर साईट ऑफिसवरती पोहोचला होता. त्याने त्या वॉचमनचा पत्ता सुद्धा शोधून काढला होता. पण या मधल्या काळामध्ये तुम्ही त्या वॉचमनला गावाला सुद्धा पाठवून दिलं होतं आणि मला काहीही न सांगता. दिवाकर साहेब, तुमच्या डोक्याला आधीच कमी का व्याप आहेत? नाही, पण एवढं सगळं तुम्ही माझ्याकरता करताय. प्लीज प्लीज दिवाकर साहेब, आता असं काही बोलू नका. एकदा मित्र म्हटलं ना की त्यामध्ये माझं तुझं असं काही नसतं. आता सगळं आपलं. नाही, बरोबर आहे, पण एवढे पैसे तुम्ही जे खर्च करताय ते तरी निदान. हातात घेतलेलं काम आधी पूर्ण तरी करू द्या मला, मग पाठवून देऊ की बिल तुमच्याकडे. आणि ते बिल काय असणार आहे ते मी आता सांगते. मेघना वहिनींच्या हातचा सुंदर स्वयंपाक. येस, करेक्ट करेक्ट. अरुणराव, खरोखर तुमच्या रूपाने मला देवासारखी माणसं मिळालेली आहेत. दिवाकर साहेब, आम्ही सुद्धा तसंच म्हणायला हवं. तू काय नवीन नोकरी वगैरे शोधतोयस की काय? हो, बघतोय कधी चांगली संधी मिळाली तर. छान आहे. ज्या वयात नवीन लोकांचे इंटरव्ह्यू घ्यायचे त्याच वयात इंटरव्ह्यू द्यायची वेळ आली. अरे हो, त्यावरून आठवलं, मुक्ताच्या बद्दल आपण काहीतरी विचार करायला हवा रे. तुझं शिक्षण तर होते, आता कुठं सावरती ती. अरे तिच्या सगळ्या मित्रमैत्रिणींच्या घरी लग्नाची बोलणी असतात. लग्न करायचं म्हणाल ती. ती कसं म्हणेल? आपण नको का बघायला? पण मी तरी बाई सुरुवात केली. मासिकातून पेपरमधनं सगळी स्थळं बघते. कुणास ठाऊक, कदाचित एखादा चांगला मुलगा येईल असा समोर. आत्या, लग्नाच्या गाठी परमेश्वराच्या हातात असतात. माझ्या बरोबरीने त्यालाही कुठेतरी जन्म दिला असेल असं सगळं तूच म्हणायचीस ना. हो, आणि एवढंच नाही, समजा योग आला, वेळ आली तर बरोबर समोरून उभा राहीन असे म्हणायचे नाही का? करा करा, टिंगल करा माझी, पण मी नाही गप्प बसणार. मी हा विषय पुन्हा पुन्हा काढणार. अगदी किती म्हणाला गप्प बस तरी सुद्धा मला नाही मनातलं ठेवून असं गप्प बसताय. तू तुझ्याकडे लक्ष देऊ नको. तू बोल, तुझ्या मनात येईल तर बोल. काय तुला विरोध करायला ती दुप्पट बोलेल. हे माझा वेळ चांगला जाईल. आत्या, हे बघ, तू चिडू नकोस. तुला माझी काळजी वाटते हे माहितीये मला. हे बघ, मी आयुष्यभर अशीच राहीन, कधीच लग्न करणार नाही असं काही ठरवलं नाहीये. पण प्लीज आता नको. मी आधी शांतपणे शिक्षण पूर्ण करते. माझ्या बरोबरीच्या सगळ्या मुलींचे लग्न होऊ दे, मला काही वाटणार नाही. पण मी जेव्हा केव्हा लग्न करीन ना, तेव्हा खरंच तुलाच आधी सांगेन. पण तोपर्यंत हा विषय बंद. ओके? काय वाटेल ते ठरवा, मला नका सांगू. पप्पा, ताई आता खूप चिडली. मी खरंच काय चुकीचं बोलले का? अजिबात नाही, अगदी शहाण्यासारखं बोललीस. आय एम प्राऊड ऑफ यू. अशीच शहाण्यासारखी बात. सागर बाबा, चला बरं नाश्ता करायला. इकडेच घेऊन ये. इकडं कशाला, तिकडं चला ना. काय पॉइंट आहे तिकडे जाण्यात? कोण असणार आहे का तिकडे? शालिनी वहिनींना किती बरं वाटतं तुम्ही नाश्ता केलात म्हणजे. आजकाल खूप अस्वस्थ असतात मला. ती कधी शांत असते. तरी बरं, आजकाल माझे उपद्व्याप कमी झाले. तुमचे कमी झालेत आणि दिवाकर साहेबाचे वाढले. का? काकाने काय केलंय? काय केलंय ते माहीत नाही, पण मा साहेबांसमोर मोठ्या साहेबांची धाकट्या साहेबांची भयंकर वादावादी झाली. दिवाकर साहेब कसले तरी कागदपत्रांवर सह्या करायला लावत होते आणि मोठ्या साहेबांनी थांबवलं त्यांना. मला काहीच माहित नाही. कसली कागदपत्र होती? कोणचे कागदपत्र ते नाहीत माहिती, पण वाटण्या करा असं म्हणत होते. म्हणजे म्हणूनच आई अस्वस्थ असणार.
मी बाबांशी बोलतो, त्यांच्याबरोबरच जातो ऑफिसला. नाही, ते सकाळीच बाहेर गेलेत. मग काका असेल ना घरी, त्याला भेटून जातो. नाही, ते जा, पण त्याच्या अगोदर मी दूध घेऊन येतो, ते घेऊन जा. कसं आहे, उपाशी पोटानं ना डोसका असं चढतं. काकाच्या खोलीत ते एकटे नसते. समजा कोणी दुसरा माणूस असेल, तो भेटला, बोलला, तो डोकं शांत ठेवा. हां, आत्ता आणतो दूध. काका, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. बोल. मला खरंच कळत नाहीये काका, तू प्रत्येक गोष्टीला होकार कसा काय देऊ शकतोस? तसं नाहीये सागर. हे बा, माझ्या पुढे दुसरा कुठचाही पर्याय नव्हता. पर्याय? घराची वाटणी करणं याला तू पर्याय म्हणतोस? लहान आहेस तू अजून, अनेक गोष्टी समजत नाहीयेत तुला. नाही काका, मी आता लहान नाहीये. निदान घराची वाटणी करणं ही चुकीची गोष्ट आहे एवढं समजणं इतका नक्कीच मोठा झालोय मी. काका प्लीज मला सांग ना, काय प्रॉब्लेम आहे? हे बघ सागर, तू अजून तो जर विचारतोय तर सांगा ना त्याला. मेघना, बोलू दे मला. सागर, वाटणीचा पर्याय तुझ्या वडिलांनी समोर ठेवला आणि त्याला कारण आहे त्यांनी थाटलेला दुसरा संसार. आणि त्या घराला पैसे पुरवण्यासाठी तुझ्या वडिलांनी हा पर्याय समोर ठेवला. नाही, तुझा माझ्यावर विश्वास नसेल ना तर स्वतःच्या वडिलांना जाऊन विचार प्लीज. गेले काही दिवस मी बघतोय तुम्ही खूप डिस्टर्ब दिसताय. नाही रे, तसं काही नाही. म्हणजे काहीही नाही, डोंट वरी. वाटणीचा पर्याय तुझ्या वडिलांनी समोर ठेवला आणि त्याला कारण आहे त्यांनी थाटलेला दुसरा संसार.